स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी अजूनही लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी आहे, पेंडिंग आहे, पूर्ण झालेली नाही. आता कोणत्या बहिणींची केवायसी पूर्ण झाली नाही, तर आपण दोन पद्धतीने या ठिकाणी 2 ते 3 पद्धतीने मी तुम्हाला केवायसी करून दाखवणार आहे. याआधी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, पण नवीन नवीन अपडेट देणे तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ आणणे सुद्धा महत्वाचे आहे. तर बघा, पहिला ओटीपी दुसरा ओटीपी टाकून तर आपण केवायसी करणार आहे. शेवटच्या स्टेप पर्यंत केवायसी पूर्ण होणार आहे. पण या ठिकाणी ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, मग आता अंगणवाडी सेविका त्यांच्याकडून कागदपत्र घेत नाही, अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही, तर मग आता फायनल ऑप्शन काय आहे? कारण अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑर्डर गेलेला नाही, त्या कागदपत्र घेत नाही, तर तुम्हाला आता कागदपत्र कुठे नेऊन देणे आहे हे सर्व क्लिअर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणार आहे. टोटल सर्व माहिती, कोणत्या ठिकाणी जायचं, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी कागदपत्र कुठे द्यायचे, आणि पहिला ओटीपी दुसरा ओटीपी कागदपत्र स्टेप बाय स्टेप जशी जशी प्रोसेस पुढे जाईल तशी तशी पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे तुम्ही जे काही आजपर्यंत कमेंट केलेले आहे, जुन्या कमेंटचं मी उत्तर दिलेलं नाही, पण कमेंट मी तुमच्या वाचलेल्या आहे. त्यामुळे मग आता तुमच्याकडे जर अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही, तर कागदपत्र कुठे द्यायचे, आणि तुम्हाला पत्ता मिळत नसेल तर पत्ता नेमका कसा काढायचा त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला एक प्रोसेस सांगणार आहे. त्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे. पण पत्ता कुठे मिळेल तो मुद्दा सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासमोर क्लिअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणजे महिला व बाल विकास विभागाचा पत्ता तुम्हाला कसा काढता येईल, आणि याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना त्याचे पत्ते देणार आहे. फक्त तुम्हाला कमेंट करायची आहे. तर बघा, आता केवायसी कशी करायची पूर्ण प्रोसेस समजून घ्या. तर बघा, हाफ केवायसी, फुल केवायसी टोटल करून दाखवणार आहे. तर आपल्याला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी ची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. ई-केवायसी वेबसाईट ओपन केली. ई-केवायसी वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी दिलेली आहे, कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी आता या ठिकाणी क्लिक करायचं. इथे दिलेलं आहे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. तर या ठिकाणी आपण क्लिक करू. तर बघा, ज्या बहिणींना पती आहे, वडील आहे, त्या बहिणींनी फुल केवायसी करायची. ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींनी हाफ केवायसी करायची. पूर्ण प्रोसेस शेवटपर्यंत पहा. तर बघा, सर्वात आधी लाभार्थी आधार क्रमांक. तर आपल्याला या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकून द्यायचा आहे. लाभार्थी आधार क्रमांक आपण टाकला, त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम नंबर या ठिकाणी टाकून द्यायचे. कॅप्चा कोड टाकला, त्यानंतर सहमती द्या आणि ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच आता प्रॉब्लेम दूर झालेला आहे, वेबसाईट सुद्धा व्यवस्थित चालत आहे. लगेचच तुमचा जो आहे तो SMS जाईल आणि तुमचा ओटीपी सेंड झालेला आहे. कॉर्नर मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. कॉर्नर मध्ये ओटीपी सेंड झाला आणि लगेचच तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा आधारचा ओटीपी येईल. तो 6 नंबरचा आधारचा ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करून द्यायचा आहे. या ठिकाणी ओटीपी सबमिट केला आणि तुम्हाला समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं, झाली हाफ केवायसी. लाभार्थी आधार क्रमांक आणि ओटीपी टाकला, या ठिकाणी झाली तुमची हाफ केवायसी. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर दुसऱ्या प्रकारचं सेम टू सेम पेज तुमच्या समोर ओपन झालेलं आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की पती वडिलांचा आधार क्रमांक द्या आणि कॅप्चा कोड द्या, ओटीपी टाका. तर बघा, आता इथे मागितलेला आहे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक. आता ज्या बहिणींकडे पती आहे, वडील आहे, ओटीपी मिळू शकतो, त्या बहिणीची प्रोसेस मी तुम्हाला पुढे समोर करून दाखवणार आहे. पण ज्या बहिणींकडे पती नाही, वडील नाही, ओटीपी टाकू शकत नाही, मग कागदपत्र जमा कुठे करायचे हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही. मग अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं की वेबसाईटवरच आम्ही ऑप्शन देणार, वेबसाईटवर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येणार. पण अजूनपर्यंत वेबसाईटवर कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही. वेबसाईटवर अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही. तर आपण हाफ केवायसी पूर्ण केली. पण हाफ केवायसी पूर्ण केली लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी टाकून. तर ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही, त्या बहिणींनी इथून हे केवायसी बंद करायची. इथून केवायसी बंद करायची, मोबाईल बंद करायचा, समोर कोणताच आधार क्रमांक टाकायचा नाही. इथून केवायसी बंद करायची आणि तुमचे जे काही संबंधित कागदपत्र आहे, आता अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही, अंगणवाडी सेविकांना आदेश आलेले नाही असं त्या सांगतात. मग यावेळेस तुम्हाला करायचं आहे डायरेक्ट महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी भेट द्यायची आहे. तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे. या ठिकाणी संबंधित डॉक्युमेंट तुम्हाला जमा करून द्यायचे. आता लाडक्या बहिणींचे प्रश्न येतात की मग महिला व बाल विकास विभाग कार्यालय कुठे आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे, आम्हाला पत्ता मिळत नाही. कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पूर्ण जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या जे काही पत्ता आहे, पूर्ण जिल्ह्याचे महिला व बाल विकास विभागाचे पत्ते तुम्हाला मिळतील टोटल.
आता तुम्ही कमेंटमध्ये विचारा, तर मी प्रत्येकाला कमेंटमध्ये उत्तर देऊ शकत नाही. एका जिल्ह्यातून जर 40 कमेंट येत असेल तर मी 40 लोकांना उत्तर देणार नाही. तुमचे प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देणार. पण तुम्हाला जर जिल्ह्याची यादी पाहायची असेल, म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे पत्ते कुठे आहे, कोणताही जिल्हा, पूर्ण 36 जिल्ह्यापैकी सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला मिळणार आहे. कमेंट बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला जॉईन करा आणि तुमच्या व्हॉट्सअपवरच तुम्हाला पूर्ण जिल्ह्याचे महिला व बाल विकास विभागाचे ऍड्रेस पत्ते तुम्हाला मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची व्हिजिट करून त्या ठिकाणी संबंधित डॉक्युमेंट जमा करा. अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेत नाहीत आणि त्यांना आदेश आले नाहीत. अंगणवाडी सेविकांना आदेश आले नाही असं त्या म्हणत असेल तर डायरेक्ट महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट जमा करा. कारण अंगणवाडी सेविका तुमच्याकडून डॉक्युमेंट घेणार तर त्याच ठिकाणी देणार. बरोबर, अंगणवाडी सेविका तुमच्याकडून डॉक्युमेंट घेणार, त्याच ठिकाणी देणार. त्यामुळे स्वतः जा, स्वतः व्हिजिट करा, स्वतः अपडेट द्या आणि स्वतः तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते संबंधित डॉक्युमेंट जमा करून द्या. विषय संपला. तर तुमची झाली मग आता डॉक्युमेंट तुम्ही जमा केले, त्या लाडक्या बहिणींची झाली फुल केवायसी. केवायसी झाली. आता वेबसाईटवर ऑप्शन येते की नाही तर आपण वाट पाहू. 31 डिसेंबर पर्यंत शासनाने जे आहे ते तारीख दिलेली आहे. 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करू शकता. ऑनलाईन जर वेबसाईटवर ऑप्शन आला तर आपण लगेचच वेबसाईटवर सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करून देऊ. 5 मिनिट त्यासाठी लागणार आहे, पण आपण वाट पाहत आहे. त्यामुळे वेबसाईटवर ऑप्शन येते की नाही त्याची वाट पाहत असाल तर ठीकच आहे, पण वाट पाहण्याची गरज नाही किंवा त्यासाठी वाट पाहू नका की ऑप्शन येईल तेव्हाच अपलोड करू. महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी जा. मी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावर पत्ते पूर्ण टाकलेले आहे. त्या पत्त्यावर जाऊन तुमचे डॉक्युमेंट जमा. तर बघा आता ज्या बहिणींना पती आहे, वडील आहे, दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन आहे, त्यांची केवायसी आपण या ठिकाणी पूर्ण करू. तर हाफ केवायसी पूर्ण केली होती, इथे आपण थांबलो होतो, तर इथूनच पूर्ण केवायसी सुरू करू. तर या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पती वडिलांचा आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड सेम टू सेम, कॅप्चा कोड आपण सबमिट केला. त्यानंतर सहमती द्या, सहमती दिली, ओटीपी पाठवा. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर लगेचच ओटीपी सेंड झालेला आहे असं तुम्हाला कॉर्नरमध्ये दिसून येईल आणि तुमच्या पती वडिलांच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक 6 नंबरचा ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी सबमिट करून द्यायचा. ओटीपी सबमिट केला, समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. समाविष्ट करा या बटनवर क्लिक केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर फायनल पेज ओपन होईल. फायनल पेज अशा प्रकारे. आता या ठिकाणी बघा तुमचे पती किंवा वडिलांचं नाव कॉर्नर मध्ये दिसून येत आहे. काही बहिणींचं नाव दिसून येत नाही किंवा पतीचं नाव, आधार क्रमांक टाकला तरी पण वडिलांचंच नाव दिसून येते. त्यामागे कारण असं आहे की तुमच्या अर्जामधून नाव हे फिल्टर होऊन येत आहे, आधार क्रमांकामधून नाही तर अर्जामधून फिल्टर होऊन येत आहे. त्यामुळे तुमची केवायसी अपडेटच होणार आहे, काळजी करण्याची गरज नाही. कोणाचंही नाव येत असेल तरी पण. या ठिकाणी बघा आता दुसऱ्या नंबरचे 2 प्रश्न आहे, आणखी 2 प्रश्न दिलेले आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे. त्याआधी बघा जाती प्रवर्गाचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. जाती प्रवर्गावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणावरून जाती प्रवर्ग निवडून घ्यायचे. या ठिकाणी क्लिक करायचं. जे काही यादी तुमच्या समोर येईल, इतर मागासवर्ग, भटक्या जमाती, SC ST OBC या प्रकारे या ठिकाणी क्लिक करून जे आहे ते तुमची जात आणि कास्ट निवडून घ्यायची. तर आपण क्लिक केलेलं आहे, जात निवडली. तर बघा आता पहिला नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सेवानिवृत्तीनंतर पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत म्हटल्यावर पेन्शन किंवा पेमेंट घेत नसेल तर त्यांच्या वाक्याला होकार द्यायचा. पेन्शन किंवा पेमेंट घेत नाहीत, त्यांच्या वाक्याला होकार देणे, होय सिलेक्ट करायचं. वाक्याला होकार द्यायचा, होय सिलेक्ट करायचं. पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल, पेन्शन किंवा पेमेंट मिळत असेल तर यांच्या वाक्याला नकार द्यायचा, नाही सिलेक्ट करायचं. क्लिअर झालं तुम्हाला? त्यानंतर दुसरा नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी दुसरा नंबरचा प्रश्न आहे की एका कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे. एका कुटुंबात एकच विवाहित आणि एकच अविवाहित बहीण योजनेचा लाभ घेत आहे. सोप्या पद्धतीने समजून सांगतो. एक विवाहितच असेल, एकच विवाहित असेल आणि एकच अविवाहित असेल तरच होय करायचं, तरच होय करायचं. मग 2 अर्ज भरलं म्हणजे 2 विवाहित असेल किंवा 2 अविवाहित असेल किंवा 2 पेक्षा जास्त अर्ज भरला असेल तरी पण नाही करायचं. म्हणजे एकदम क्लिअर सोप्या पद्धतीने, म्हणजे एकच विवाहित एकच अविवाहित योजनेचा लाभ घेत असेल एका राशन कार्डवर तरच होय करायचं. 2 विवाहित असेल तरी पण नाही करायचं. 2 अविवाहित असेल तरी पण नाही म्हणायचं. 2 पेक्षा जास्त 3 पेक्षा जास्त अर्ज भरला असेल तरी पण नाही सांगायचं. 1 विवाहित असेल 2 अविवाहित असेल तरी पण नाही सांगायचं. 2 विवाहित असेल 1 विवाहित असेल तरी पण नाही करायचं. क्लिअर झाला असेल. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहू शकता, त्यामध्ये तुम्ही म्हणजे व्हिडिओ रिपीट करून सुद्धा तुम्ही पाहू शकता की मी काय सांगितलेलं आहे. तर दोन्ही प्रश्न आपले क्लिअर झाले.
त्यानंतर बघा या ठिकाणी एक टिक दिलेली आहे, ब्ल्यू टिक आपल्याला या ठिकाणी करायचे आहे. उपरोक्त जे काही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे आणि तुम्ही केवायसी सबमिट करत आहे. तर या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू टिक या ठिकाणी ब्ल्यू टिक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी ब्ल्यू टिक केली, ब्ल्यू टिक झाली, त्यानंतर सबमिट करा. सबमिट करा बटनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुमची केवायसी सबमिट होईल आणि ग्रीन कलरचा पॉपअप तुमच्या समोर येईल की तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. फायनल स्टेप पर्यंत ज्या बहिणींकडे दोन्ही आधार ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन आहे त्या बहिणींची फायनल स्टेप पर्यंत केवायसी पूर्ण. ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींसाठी मी तुम्हाला सोपा मार्ग सांगितलेला आहे. कमेंट बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअप चॅनलवर मी पूर्ण जिल्ह्याचे पत्ते टाकून ठेवलेले आहे. पूर्ण जिल्ह्याचे महिला व बालविकास विभाग कार्यालयाचे पत्ते दिलेले आहेत. त्या पत्त्यावर जाऊन व्हिजिट करा, कागदपत्र जमा करा, तुमची केवायसी पूर्ण करा. या व्यतिरिक्त कमेंट बॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर विचारा. 100% प्रश्नाचा रिप्लाय तुम्हाला येईल म्हणजे येईल. विषय संपला. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.